शरद पवार हे कोणाला समजले का? चला बघूया शरद पवारांचं राजकारण. 1967 मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले शरदचंद्र पवार आज मला वाटते 85-86 वर्षांचे असतील त्यांचे वय. 40, 47, 49 वर्ष या राजकारणाची त्यांनी पाहिली आहे आणि 18 ते 19 वर्षात सत्ताही भोगली आहे. सत्ता अर्थात सत्तेसोबत ते आहेच किंवा विरोधात आहेच, पण ते 50 वर्ष सलग राजकारणात आहेत आणि खंबीर आहेत. लक्षात घ्या, कुठलं तरी पद त्यांच्याकडे आहेच हे लक्षात घ्या मंडळी. एकदम हलक्यात त्यांना घेऊ नये. एका डॉक्टरने शरद पवारांना म्हटलं होतं की तुमचं आयुष्य जरा जास्त नाही, आता थोडं सांभाळून राहत चला. तर शरद पवार डॉक्टरवर चिडून म्हणाले होते की मी तुला पोचवून येईल, अर्थात आधी तू जाशील नंतर तुझ्या मागून मी मोक्षधामला जाईल. मंडळी, काही माणसं प्रतिभावंत असतात आणि यशवंतराव चव्हाणांपासून तर आज बघा 5वी पिढी, 5 पिढ्यांसोबत कम्युनिकेशन करणं आणि राजकारणात सलग पाय रोवून राहणं साधी गोष्ट नव्हे, ऐढ्याचा गैऱ्याचा खेळ नव्हे. काही पत्रकार बातम्या देतात की शरद पवारांचं पर्व संपलं, राजकारण संपलं. मध्यंतरी फडणवीसांनी म्हटलं होतं की त्यांची कारकीर्द आता संपुष्टात आली आहे. त्यानंतर तुम्हाला ठाऊक असेल 2019च्या निवडणुकीमध्ये एका दिवशी 6-7 सभा घेतल्या होत्या, आजार असताना, एवढं वय झालेलं असताना. मंडळी, त्यामुळे महाराष्ट्राने त्यांना हलक्यात घेऊ नये. शरद पवार अजून शाबूत आहेत हे लक्षात घ्या. आता येऊ आपण मूळ मुद्द्यावर. हा विषय आपण आज का मांडतोय? हुशारी, त्याची मुसाफिरी. अजितदादा पवार गेले त्या दिवशी, पहिल्याच दिवशी त्यांनी ते आले आणि त्या घटनास्थळाला भेट दिली. ते पाहिलं, ते विमान कसं करायचं झालं, कसं पडलं, आणि ते आपल्या सवंगड्यांना विचारत होते, ते त्यांना माहिती देत होते. ती माहिती घेतली. त्यांनी त्याच दिवशी स्टेटमेंट दिलं की हा घातपात नाही, यावर कुणीही राजकारण करू नये, हा केवळ निव्वळ अपघात आहे. बघा, समय शुरू होता है अब. ते त्यांनी अतिशय सावधानतेने हे वाक्य करणं, कारण काय असेल, केंद्रातल्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींना दोघांवर टीका होत होती. ममता बॅनर्जींनी तिकडून म्हटलं होतं की हा घातपात आहे. घातपात आहे म्हटलं म्हणजे सत्ता पक्षाकडेच ती सगळी शंका जात असते. वारंवार जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्यांनी एक पत्ता फेकला आणि सगळ्या महाराष्ट्राला, भारताला, देशाला शांत केलं, सगळ्या पत्रकारांना शांत केलं. त्यामुळे कुणाचंच तिकडे डोचं चाललं नाही. त्यानंतर काय घटना झाली? त्यानंतर चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवारांनी, त्यांच्या सुनबाईंनी, अजितदादांच्या पत्नीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या शपथविधीला पार्थ पवार आणि फक्त मला वाटते सुनेत्रा पवार हे दोघंच गेले होते. मग पत्रकारांनी विचारलं शरद पवारांना की आज सुनेत्रा पवारांचा शपथविधी आहे, तुम्ही जाणार का? ते म्हणाले की मला याची काहीही कल्पना नाही. मग खेळी बघा, डाव बघा, त्यांना हलक्यात घेऊ नका. मला माहिती नाही, ठीक आहे. रोहित पवारांना काही लोकांनी विचारलं, त्यांनी सांगितलं की मला काही कल्पना नाही, त्यांनी ते केलं असा. तर हा झाला सगळा विषय. आणि त्यानंतरचा तिसरा घटनाक्रम बघा. एक पहिला कोणता झाला की जे त्यांनी स्टेटमेंट केलं की हा अपघात आहे, हा घातपात नाही. पहिलं स्टेटमेंट, ज्याने सर्व लोक शांत बसले, कार्यकर्ते शांत राहिले. पहिलं वाक्य, हा घातपात नाही, कुणीही राजकारण करू नये. दुसरा पत्ता फेकला, म्हणे सुनेत्रा पवार शपथ घ्यायला गेल्या, त्याची मला काही जाणकारी नाही, हा दुसरा पत्ता. आणि तिसरा पत्ता कोणी फेकला? तिसरा पत्ता केव्हा फेकला? त्यांनी तो फेकला रोहित पवारांच्या माध्यमातून. मग जसं जसं हे वादळ थोडंसं लोकांना वाटलं की नाही, सगळं शांत झालंय, स्वतः शरद पवारच त्यांच्या कुटुंबातले मुख्य आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांनीच जेव्हा असं स्टेटमेंट दिलं, तर मग कोणत्या भानगडीत पडणार? कशाच्या की हा अपघात आहे किंवा त्याची चौकशी व्हावी? तोपर्यंत सगळं वादळ शांत होतं. अचानक रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि मग तिथून त्या कामाची सुरुवात झाली. मंडळी, हा सगळा गेम, हे सगळे पत्ते कुणाचे नाही बरं का. त्यांना हलक्यात घेऊ नका. 5 पिढ्यांचं राजकारण, ही सगळी खेळी शरद पवारांची आहे. आणि अजितदादा पवार जेव्हा शरद पवारांपासून वेगळे झाले, राष्ट्रवादीचं आपलं दुकान त्यांनी वेगळं मांडलं, त्याच दिवसापासून शरद पवारांच्या डोक्यात 2 नावं होती. एक सुनील तटकरे आणि दुसरे प्रफुल्ल पटेल. अंदाज असतो इतके वर्ष उगाच नाही असले. पूर्ण केस त्यांच्या डोक्यावरचे संपलेले आहे, पवारांच्या डोक्यावरचे. इतका मोठा आपला कॅन्सरचा आजार ते तोंडाजवळ पाळत आहेत. त्यांनी पाळला, आता त्याची त्यांना नीट बोलता येत नाही, पण तरीही ते खंबीर आहेत. त्यांना हलक्यात कोणी घेऊ नये मंडळी. तर हे सगळे जे खेळ झाले ना, आणि आताही पुढे जे खेळ होतील, हे सगळे खेळ शरद पवार करतील, लक्षात घ्या. त्या परिवाराला, अख्ख्या परिवाराला तुम्ही हलक्यात घेऊ नका. कोण कुठे कोणाला काय स्टेटमेंट द्यायचंय, त्यांचं ते आधी ठरलेलं असतं की काय, हे समजायला मार्ग नाही. महाराष्ट्र अचंबित झालाय मंडळी. एकीकडे सांगायचं केंद्राला शांत करण्यासाठी, केंद्राची मैत्री जपण्यासाठी, की ममता बॅनर्जींनी कोणी याच्यावर राजकारण करू नये, अर्थात त्यांनी ममता बॅनर्जीचं नाव घेतलं नाही, पण कुणी याच्यावर राजकारण करू नये, हा अपघात आहे, त्यांना शांत करायचं, त्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करायचं आणि तात्काळ दुसरा पत्ता फेकायचा, शपथविधी.
सगळ्या गोष्टींमध्ये शरद पवार इन्व्हॉल्व्ह असतात हे लक्षात घ्या. तुम्हाला सांगितलं ना मी की त्यांना जायचं असतं नाशिकला, ते सांगतात नागपूरला. अशा प्रकारे ते अनेकदा भिंगरी देतात लोकांना आणि ते कळत सुद्धा नाही. तर काही पत्रकार आहेत आपल्या महाराष्ट्रातले, एकाने त्या दिवशी व्हिडिओ केला, कोण आहे तो माहित नाही. त्यांनी लिहिलं अजांत राजा. वेगवेगळे त्यांना त्यांच्यावरती टीका करतात असं नव्हे. जो माणूस डॉक्टरला म्हणतो की मी तुला पोचवून जाईल मोक्षधामला, आधी तुला पोचवेन मग मी जाईन. कमालीचा विल पॉवर आहे, कमालीचा. असा माणूस तुम्ही पाहिला असेल की नाही माहित नाही, मी तर पाहिला नाही. 5 पिढ्यांशी जमवून घेणं. पहिली पिढी कोणती? यशवंतराव चव्हाण. दुसरी पिढीत कोण? स्वतः ते शरद पवार. तिसरी पिढी कोणती? अजितदादा पवार किंवा जयंत पाटील वगैरे ही फळी. तिसरी आणि चौथी पिढी कोणती? रोहित पवार किंवा आदित्य ठाकरेकडच्या बाजूला म्हणावं आपण. आणि 5वी पिढी पार्थ पवार. आता जय पवार हे येतीलच आज न उद्या राजकारणामध्ये. तिकडे योगेंद्र पवार आहेतच की. साधं नव्हे मंडळी. त्यांच्या आईपासून शारदाबाई पवार. 1940चा शरद पवारांचा जन्म आहे. आणि पवार परिवाराची दिवाळी राजकीय क्षेत्रातलं असं एकमेव कुटुंब आहे ज्यांची दिवाळी अजूनही एकत्र होते. हा पायंडा शारदाबाई पवारांनी पाडलेला आहे त्यांच्या आईने. लक्षात घ्या, गोविंदराव पवार फार शिस्तीचे होते म्हणतात. त्यांच्याजवळ लेकरं भरकटायची नाही घरात. पण शारदाबाई पवार प्रत्येकाच्या जवळपास 10-11 लेकरं होती ना टोटल. कोणते अनंतराव, कोणते वसंतराव, कोणते माधवराव, कोणते प्रतापराव, शरदराव, असे किती भावंड. त्यांच्या बहिणी सुद्धा, कोणी पाटील, कोणी काय, जगताप, असे सगळे. इतक्या सगळ्या लेकरांमधले स्किल काय आहेत हे शारदाबाईंना आईंना माहिती होतं. सतत वाचन, शिक्षण. आणि कसं आहे बघा, ज्या घरी तुम्ही जन्म घ्याल त्या घरचे संस्कार आणि ते सगळं, तोच विषय, तेच खरं शिक्षण आहे, लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही काही डिग्र्या मिळवा, त्याला काही अर्थ नाही. एका अर्थाने सांगतोय मी, अर्थ नाही याचा अर्थ असा की संस्कार आणि हे डिग्री घेणं वगैरे हा प्रकार फार भिन्न आहे, वेगवेगळा विषय आहे. म्हणून त्या शारदाबाईंनी या प्रत्येकाचे स्किल ओळखले. प्रत्येकाला आपापलं स्किल बघून. उगाच ते फॉरेन रिटर्न नव्हते त्या काळात कोणी. त्यांचे माधवराव पवार, कोंडे, अजून वसंतराव पवार हे अजितदादांचे वडील, अनंतराव पवार. सुशिक्षित कुटुंब, शिकलेलं, उच्च शिक्षित कुटुंब. आणि हे आणखी एक लक्षात घ्या, 1940चा शरद पवारांचा जन्म आहे. 67ला ते पहिल्यांदा राजकीय क्षेत्रात मला वाटतं 26-27 वर्षाचे असताना आमदार झाले. तर बघा, त्यावेळपासून आंतरजातीय विवाहाचा पायंडा त्यांच्या घरी आहे. म्हणजे त्यांच्या घरातल्या नात सुनांपर्यंत, म्हणजे त्यांच्या घरात बघा केव्हाच जातीभेद संपला होता. केव्हाच. आपण तर आत्ताच चाललोय त्या विषयाकडे. त्या काळात त्यांच्याकडे आंतरजातीय विवाहाला सुरुवात झाली होती. आज अनेक जाती धर्माच्या नात, सुनांनातीला त्यांच्या घरात आहेत. ते म्हणतात ना नेहमी की छोटा भारतच, त्यांनी लोक माझ्या संगतीमध्ये लिहिलेलं आहे की छोटा भारतच माझं घर. पवार कुटुंब म्हणजे छोटा भारत. वेगवेगळ्या जाती धर्माच्या त्यांच्या सुना त्या सगळ्या असतात. त्याच्यामुळे मी काही जे पत्रकार आहेत, काय डावे उजवे, त्यांना म्हणायचं तुम्ही म्हणा जरा, उचलली जीभ लावली टाळूला, अजांता राजा वगैरे. आणि कोणी ते मागे एक जण त्यांच्या त्या व्यंगावर बोलला होता. अर्थात मी त्या पक्षाचा समर्थक नाही, मी राष्ट्रवादीला वगैरे कधी मतदान केलेलं नाही. तुम्हाला स्पष्ट सांगतो, रॉक रेकॉर्डमध्ये सांगतोय. तुम्हाला स्क्रीनवरती पुढे येईल. तुमच्या पण बघा, ही बघा, जी गोष्ट ॲक्सेप्ट करायला पाहिजे, जे आहे तर आहे, नाही तर नाही, संपला विषय. त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा गेम ज्या दिवशी शरद पवारांच्या लक्षात आला असेल, अजित पवारांच्या आधी लक्षात आला असेल, एक लक्षात ठेवा, मुलगा कितीही मोठा होणार, बाप जर जिवंत असेल तर बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. कितीही मोठा झाला, दाढी मिशा फुटल्या आणि उंचीने बापापेक्षा मुलगा मोठा झाला तरी बापाची जागा घेऊ शकत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा डावपेच हा कित्येक वर्षांपूर्वीच शरद पवारांच्या लक्षात आला असेल आणि आता हे पक्ष बळकावतील, राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या तयारीत असतील. सगळं दुःख बाजूला सारून लोक म्हणतात कशाचं दुःख? दुःख एक बघा, ज्या लेकराला वयाच्या 20व्या वर्षापासून शरद पवारांनी सांभाळलं, त्यांचा पालकत्वाची जबाबदारी घेतली. अनंतराव पवार गेल्यानंतर त्यांचे वडील, अजित पवारांचे वडील, त्यांचं निधन झाल्यानंतर शरद पवारांनी त्या घराला सांभाळलं आणि या लेकराला बोट धरून राजकारणात आणलं. त्याला कमालीचं दुःख, त्या दुःखाची आपण कल्पना करू शकत नाही, कल्पनांच्या बाहेरचं दुःख आहे त्यांचं. पण 85-86 वयात एवढं दुःख पचवणं, तो आवांडा गिळणं आणि स्टेटमेंट देणं महाराष्ट्रापुढे, देशापुढे, की या घातपात नाही, याच्यावर कोणीही राजकारण करू नये, पहिला पत्ता होता. मोदी शहा जितके असतील ना, त्यांच्या पुढे आहे शरद पवार खूप वर्ष पुढे आहेत, लक्षात घ्या. जितके जेवढेही असतील, तुम्ही महाराष्ट्रातले आपले आदरणीय मुख्यमंत्री घ्या, कोणी घ्या, बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. आणि पुढे बघाल आता, पुढे पुढे होतं काय, तर हाच आपल्याला व्हिडिओ हा आपण का केला, की बघा काही गोष्टी आम्ही सर्च करतो तेव्हा आमच्या पूर्ण अभ्यास केल्यावरती आमच्या लक्षात येतात. आणि एक लक्षात घ्या, अजितदादा पवार
गेल्याचं दुःख जेवढं शरद पवारला झालं असेल, अर्थात सुनेत्राताईंना झालंच असेल, पत्नी म्हणून 35, 36, 37 वर्ष संसार केल्यावरती मुलं आहेतच, परिवार एवढा मोठा आहेच. सुप्रिया सुळेंकडे नाही झालंच असेल, प्रश्नच नाही, घरातला मेंबर आहे बाबा. किती असलं तरी काही असलं तरी पवार परिवार वेगळा नाही. पवार कुटुंब कुठल्याही पक्षात कुठलाही माणूस गेला तरी ते आतमधनं एकच आहे हे लक्षात घ्या. यशवंतराव चव्हाणांच्या शाळेतले हे विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या. उमेदवारी अर्ज मागे घ्या म्हणून 1967 जेव्हा यशवंतराव चव्हाणांनी आग्रह धरला की तुला बारामतीमधून उभं राहायचं आहे, आणि तेव्हा साधे कार्यकर्ते होते शरद पवार, तेव्हा बारामतीमधून उमेदवारी मिळून न देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. एकटे शरद पवार आणि विरोधात सगळे पक्षातलेच कार्यकर्ते त्यांना पाडण्यासाठी तयार आहेत. दुप्पट मतांनी शरद पवार निवडून आले होते, कारण यशवंतराव चव्हाणांना हे माहिती होतं, त्यांच्यामधलं कसब, त्यांच्यामधलं कौशल्य. त्यानंतर सख्ख्या भावाच्या, मला वाटतं माधवराव आहे की काय वसंतराव आहे त्यांचे भाऊ, सख्ख्या भावाच्या विरोधात उभे राहिले होते. अख्खं कुटुंब भावाच्या बाजूला, शरद पवार एकटे, तेव्हाही निवडून आले होते. खूप खूप मोठा विषय. शरद पवार लोक माझ्या सांगती हे पुस्तक तुम्ही वाचा. इतका मोठा विषय कळणारच नाही. कारण काय बघा, ज्याच्या डोळ्यातनं अश्रू येतात लोकांना वाटतं तो रडतोय. अश्रू नसले तरी कोणाला वाटेल हा रडतोय, पण आतमधनं रडणारेही लोक असतात, न दाखवता आतमधनं हसणारेही लोक असतात. लक्षात घ्या. एवढंच तुमच्यापुढे मांडायचं होतं मंडळी. पुढे काय अपडेट येईल ते तुम्हाला सांगूच. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि लक्षात ठेवा, याला म्हणतात शरद पवार. नमस्कार.